घास पडा डायरेक्ट काढलेला याला हॅलो चेक. 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला आणि धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती. सध्या मैदानाच्या आतमध्ये पवन करत एक इन्फॉर्म बॅटर आहे आणि त्याच्या बॅटमधून जे स्ट्रोक आतापर्यंत आलेत 2 चौकार आतापर्यंत मागील 3 बॉलवरती आल्यात. आधी त्याच्या विरोधामध्ये पुढचा बॉल पुरुष एकदा शॉर्ट पूल या ठिकाणी केला जातोय. मिड विकेटला शतषक आहे, चांगले एफर्ट्स लावले होते परंतु त्याला बीट करून बॉल निघून जाईल. मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकार. धावसंख्या फलकावरती 14. चांगले स्ट्रोक आतापर्यंत येत आहेत या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पॉवरफुल स्ट्रोक पवनच्या बॅटमधून येत आहेत आणि मागील 4 बॉलमध्ये तब्बल 14 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि एक बॅटिंग शो आपल्याला पाहायला मिळतोय पवनचा. 4 मध्ये 14. चांगला स्ट्राईक रेट सुद्धा मेंटेन या ठिकाणी केला गेला आहे, त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार. पुढचा बॉल बरोबर खेळपट्टीच्या बाजूला चेंडू लँड झालाय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय म्हणजे इट्स अ नो बॉल. आता पुढचा बॉल फ्री हिट असेल. एक इन्फॉर्म बॅटर पवन मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यासमोर फ्री हिटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आदित्य आणि आदित्यवरती जे आतापर्यंत हल्ले चढवले गेलेत. ऑफस्टोमच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न शतषक त्या ठिकाणी आहेत. फील्डचा बॉल आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी होणार नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमला एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले गेले पवनने मैदानामध्ये आपल्या टीमसाठी 15 धावांचं योगदान या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दिले आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला कारण अगोदरच शफल झाले होते आणि रिच वाईडचं बेनिफिट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज झाला. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचं केलं या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 16. आमचे प्रतीक पाटील आपण पाहतोय चांगली मेहनत या स्पर्धेमागे आपल्याला पाहायला मिळते त्यांची. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचं केलं या ठिकाणी संपन्न झाल्या मैदानामध्ये. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. या स्पर्धेचे आपल्याला आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या बाजूलाच या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय आदरणीय नितीनजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर रवी राऊत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद राऊत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजितजी राऊत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंतजी राऊत आपण पाहू शकताय. त्याचबरोबर परेशजी पाटील, सिद्धेशजी पाटील सर, जयजी पाटील सर, भूषणजी पाटील सर, अरविंदजी पाटील सर, संतोषजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषारजी पाटील सर, सर्व आयोजक मंडळी आणि गेले 1.5 महिन्यापासून अफाट मेहनत अथक परिश्रम या स्पर्धेमागे पाहायला मिळत आहेत. तिथून पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न शतषक त्या ठिकाणी आहेत आणि कुठलीही चुकी त्यांनी केलेली नाही आहे. चांगलं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बरोबर बॉल खाली आले होते आणि कॅच कंप्लीट केले. फर्स्ट विकेट पवनच्या रूपामध्ये गॉन. एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी बाद झाला. अर्थातच बॅटरला आपण पाहू शकतायत पवन. चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळवून दिली होती. चांगला मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट करून दिला होता. कसरली महिला बचत गट आपण पाहू शकतायत आणि त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली. कोणाला जर जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तिथे आपण संपर्क साधू शकता. महिला मंडळ चांगली मेहनत या ठिकाणी घेत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झाला आहे. अक्षयला आपण पाहू शकतायत. थर्ड पोझिशनवरती तो मैदानामध्ये आला आहे. 17 धावा फलकावरती लागल्या. 2 बॉलचा केला या ठिकाणी झाला आहे. मागच्या 3 सामन्यांचा जर विचार केला तर ज्या प्रकारे 2 मॅचमध्ये रन चेस झाल्यात. इथून ह्यो मिस आय विल डेफिनेटली हिट ड्रीम विकेट क्लीन बोल्डच्या रूपामध्ये. दुसरा धक्का या ठिकाणी लागत असताना
वाघोबा कंदरपाडा टीमला काय चेंडू पाहायला मिळाला, बरोबर 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. रिप्लेमध्ये जर आपण पाहणार आहोत या चेंडूची आपण पाहू शकतायत एक ज्या प्रकारे ब्लॉकरमध्ये चेंडूला पिच केलं गेलं होतं. नितीशची एक महत्त्वाची विकेट या ठिकाणी मिळवले. आदरणीय सदानंदजी नाना पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या मदतीतून तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेलं आहे. हे डोनेशन आपण पाहू शकतायत. त्यांच्या मदतीतून त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 पायांमध्ये जो गॅप होता त्या गॅपमधून बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल झाला आणि सरळ लेग स्टंप आणि मिडल स्टंपवरती चेंडू जाऊन आदळला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट ती भूमिका इथून निभावावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये धनंजय भोईरला. 3 बॉलचा खेळ झाला आणि मागच्या 3 बॉलमध्ये विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये पवन किनी आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय भोईर न्यू बॅटर फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि श्वान अडकिनी या सामन्याचा आनंद घेत आहेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न शतशक त्या ठिकाणी आहेत आणि कुठलीही चुकी केलेली नाहीये. कंट्रोलमध्ये होते आणि एक सुंदर झेल या ठिकाणी वाईड एश डोंगरला पकडला गेलाय. अजून एक धक्का फलंदाज या ठिकाणी आल्या पावली परतावा लागणार आहे. धनंजय भोईरला गॉन. थँक्यू डीसी. अक्षयसाठी एक कॅश प्राईज आहे. अजित यांच्या मदतीतून 3 षटकार जर आले तर 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी लावलं गेले. संजय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. संजय कनेरा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालं आहे आणि मागील 4 बॉलमध्ये या ठिकाणी 3 विकेट अचीव केले गेलेत. एक मोठी अचीवमेंट या ठिकाणी पाहायला मिळते या सेकंड ओव्हरमध्ये. चांगला वाईट यॉर्कर, प्रचंड वेग या बॉलवरती होता. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 21 आणि मागच्या ओव्हरमध्ये जे विकेट्स आपण पाहिलेत ते विकेटचे हायलाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणय केनी एक सक्सेसफुल स्पेल त्यांचा पाहायला मिळाला. त्यामध्ये 3 विकेट त्यांच्या हाती लाभल्या. 4 डॉट बॉल आणि 5 धावा फक्त खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती तो चौकार आला आणि जे माइंडसेट आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय केनीच्या बरोबर जिथून फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते त्यानुसार गोलंदाजी पाहायला मिळाली. त्या फील्डला फॉलो करत असताना गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता विघ्नेश आलाय. निकेश आलाय बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता. 10.50 ची सरासरी इथून मेंटेन केली गेली. हा रन रेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये धावांची भूक या ठिकाणी पाहायला मिळाली नाही फलंदाजांची. पहिल्या बॉलवरती सिंगल या ठिकाणी आले. सिंगलने धावसंख्या 22 रन स्कोर ते लागल्या गेल्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिल्याच बॉलवरती सिंगल या ठिकाणी प्राप्त केले. संजय कनेराला आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंगवरती त्याच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आलाय. चौकार एक त्याच्या बॅटमधून आलाय आणि याच मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ते मोठे फटके इथून करावे लागणार आहेत कारण जे लिडिंग बॅटर होते ते डगआउटला परतले गेलेत. चांगला वेग या बॉलवरती त्याचबरोबर हलका सॉफ्ट कटर त्या ठिकाणी होता. पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला आणि मागचा टप्पा जर पाहिला तर बरोबर आपण पाहू शकतायत व्हाईट लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. तिसरे षटक प्रगती पथावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती.
इथून सरळ बॅटचा वापर केलाय, बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. चांगला या ठिकाणी आपण पाहू शकता टेक्निकल स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा. 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. निकेश वरती हा प्रहार चढवलाय. स्लॉट मध्ये बॉल होता, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि सरळ लॉंग ऑनला ठिकाणी फेकून दिले बॉलला. 28 धावा फलकावरती लागल्या. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आपण पाहू शकतायत संजयच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. त्याची बॅट सध्या बोलू लागले. फॉर एक्झाम्पल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून टायमिंग कसं आहे पाहायचं आहे. शतक त्या ठिकाणी येत आहेत. कॅच ड्रॉप आर्यन त्या ठिकाणी होते. आपल्या उंचीचा फायदा घेता आला नाही या आर्यनला. बरोबर बॉल खाली आले होते, परंतु कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. ग्रीन धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. 29 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शेतशचा जर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरला तो क्षेत्ररक्षक होता आणि तिथून बरोबर तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये आला होता, परंतु जजमेंट थोडंसं चुकीचं झालं. या बॉलवरती जास्त एफर्ट्स लावले होते. तुमच्या भरपूर बाहेर चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय आणि धावसंख्या फलकावरती 30. दबाव या ठिकाणी निकेशच्या चेहऱ्यावरती जाणवतोय, कारण त्याच्या विरोधामध्ये एक मोठा स्ट्रोक आलाय. दुसऱ्या बाजूला संजय एक सेट बॅटर आहेत. त्यांच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक आल्यात. एक जीवनदान सुद्धा त्यांना मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा घ्यावा लागणार आहे. बॅटची लिडिंग एज या ठिकाणी घेतली होती. एक मोठी कडा या ठिकाणी पाहायला मिळाली. रनआउटची संधी आहे, परंतु क्रीजमध्ये बॅट स्लाइड करण्याचं बेनिफिट या ठिकाणी मिळालंय. शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 31 धावा फलकावरती लागल्यात. मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर दोन्ही सामने लो स्कोरिंग झाले होते, परंतु या मॅचमध्ये जे ते चित्र दिसत नाहीये. कारण पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला तर माऊलीला तलावपाडा बी टीमने जी बॅटिंग केली होती पहिल्या इनिंगमध्ये, खास करून यशचं ते अर्धशतक, एक ड्रीम इनिंग त्याची पाहायला मिळाली. बॉल जाईल लॉंग ऑनला. संजयच्या बॅटमधून अजून एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती 35. 35 स्कोर कडे लागला गेल्या. 3 षटकांचा खेळ संपन्न मैदानाच्या आत झालाय. अजून इथून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. जाऊ ते आपण संगीत कक्षामध्ये. काय धावसंख्या फलकावरती 35. 35 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणयला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता दाखल झाला. इंडिव्हिज्युअल सेकंड स्पेल त्याचं असणार आहे या 4थ्या ओव्हरमध्ये. म्हणजे पहिले 3 षटकांचा जर विचार केला तर फ्रेश बॉलरचा वापर त्या ठिकाणी केला होता. प्रणयचं हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण पहिल्या स्पेलमध्ये त्याच्या विरोधामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या आणि 3 महत्त्वाची विकेट आले होते. त्याच्या मदतीतून 3 विकेट अचीव केले गेले होते आणि तीच कामगिरी पुन्हा एकदा अपेक्षित असणार आहे, कारण मागील ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्यात. तब्बल 14 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्यात बॉलर निकेशच्या विरोधामध्ये. त्यामुळे तो कमबॅक इथून करणं गरजेचं आहे. हा बॉल भरपूर ऑप्शनच्या बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्या 1ने वाढवली. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 36. 36 फलकावरती लागल्या गेल्यात. विशाल नाईक सरांचा हा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. 2 पंच आमच्या पाहायला मिळत आहेत ऑन फील्ड. एका बाजूला नितेश कदम सर आणि दुसऱ्या बाजूला विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 36. 36 स्कोर कार्डवरती लागल्यात. नेक्स्ट बॉल या ओव्हरमध्ये चांगला बॉल ऑफ कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि शेवटच्या मोमेंटला बॅटरचा जर विचार केला तर आय कॉन्टॅक्ट या ठिकाणी क्लोज होताना पाहायला मिळालं. डोळे जे होते ते डोळे ठिकाणी बंद केले गेले. शेवटच्या बॉलवरती जर पाहिलं तर डॉट येताना पाहायला मिळतोय. 2 बॉलचं केल्या ठिकाणी झाला. धावसंख्या फलकावरती 36. या ओव्हरमध्ये धावांवरती कुठेतरी अंकुश लावायचा आहे. तोच प्रयत्न सातत्याने प्रणय किनीचा आपण पाहतोय. त्याच्या मदतीतून आतापर्यंत घेतलेली मेहनत
पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन सातत्याने प्रयत्न करतो खेळण्याचा आणि तेच बॉलरने रीड केलंय. बॅटरला पूर्णपणे फॉलो करतोय. धावसंख्या फलकावरती 37 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि ह्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. 37 फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगोदरच ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते, त्यामुळे कुठल्या प्रकारचा इथून बॅटिंग करणाऱ्या टीमला बेनिफिट मिळणार नाही आहे. त्या रिच वाईटचं बेनिफिट दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या टीमला मिळेल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चांगली गोलंदाजी प्रणयची आपल्याला पाहायला मिळते. एक इकॉनॉमिकल स्पेल सध्या सुरू आहे मैदानामध्ये. फुल टॉस बॉल, या बॉलला सोडणार नाहीयेत आणि संजय कनेरेच्या बॅटमधून मिड विकेटला बॉलला फेकून दिलाय. षटकार. धावसंख्या फलकावरती 43 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि संजय यांचा जर विचार केला तर 21 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक आल्यात. इंडिव्हिज्युअल स्कोर त्यांचा आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉलमध्ये 21. इथून अजून 1 बॉल स्केल बाकी आहे. शेवटचा बॉल या 4थ्या ओव्हरमधील, म्हणजे इथून 7 बॉल स्केल बाकी आहे. आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये एक्झॅक्ट टोटल काय असेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. शेवटचा बॉल, या बॉलवरती ऑफ साईडला या ठिकाणी मिड ऑफला क्लिअर करत डीपमध्ये चेंडू जाईल. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि स्लो ओव्हरमध्ये स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलं. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला. 11च्या सरासरीने 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊयात संगीत कक्षामध्ये. धावसंख्या फलकावरती 44 स्कोर कार्डवरती लागला गेला. 4 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा सामना 2 टीममध्ये. एका बाजूला माऊली तलावपाडा बी आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस लिया. श्रीराम कसराली आणि माऊली 11 तलावपाडा बी. माऊली चषक 2025 आपण पाहतोय. या आयोजकांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचे हे शिल्पकार आदरणीय नितीन जी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवीजी राऊत, हर्षद जी राऊत, अजित जी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंत जी राऊत आपण पाहू शकतायत. परेश जी पाटील, सिद्धेजी पाटील, जयेश जी पाटील आपण पाहू शकतायत. भूषण जी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरविंद जी पाटील, संतोष जी पाटील, तुषार जी पाटील. सर्व आयोजकांनी जी मेहनत घेतलंय ते येणाऱ्या 5 दिवसांमध्ये त्याचं यश असणार आहे. या परिसरामधील एक नामांकित स्पर्धा आणि सातत्याने यंगस्टरला या ठिकाणी ज्या प्रकारे आपण पाहू शकतायत प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे या आयोजकांनी या स्पर्धेने. स्लॉग ओव्हरला सुरुवात या ठिकाणी झाली. स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती हेमंतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. हेमंतला आपण पाहू शकतायत. दुसऱ्या बाजूला एक आक्रमक फलंदाज आपण पाहू शकतायत मिस्टर संजय. तर संजयच्या विरोधामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत असणार आहे. अनुभवाची जोडी दोन्ही टीमकडे, दोन्ही खेळाडूंकडे. एका बाजूला संजय यांचा जर विचार केला तर 9 बॉलमध्ये 22 आपल्या टीमसाठी त्यांनी बनवल्यात. फर्स्ट बॉल, शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केलाय. मिडॉनचा हितोषक पुढे येतोय, तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल होतं. जास्त जर एफर्ट्स लावले असते तर जर पोहोचले असते. थ्रो सुद्धा वाईट झालाय. त्याचबरोबर 2 धावा. पुन्हा एकदा जीवनदान या ठिकाणी मिळालंय बॅटरला. संजय कनेरा आपल्याला पाहायला मिळतो. येणाऱ्या 5 बॉलमध्ये ते स्लॉग हिट येतील का, हा एक मोठा प्रश्न असणार. स्लॉग हिट्सची नितांत गरज आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 46. 46ला 3 अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. तुमच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 47. 47 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी कॅच ड्रॉप झालाय संजयचा. पॅडवरती बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फाईन स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या बॉलवरती मिळते. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी चालवलाय मैदानामध्ये. बॅकअप भरपूर त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत खराब राहिला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. दुसऱ्या बाजूला विकेट किपर सांगतायत कूल माइंड आपल्याला केलायचं. कुठल्या प्रकारचं प्रेशर घ्यायचं नाही आहे. 49 49ला 3 अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वाघोबा कंदरपाडा बी टीमची टॉस हरल्यानंतर बॅटिंग करावी लागली, परंतु तो जो बॅटिंग करत असताना दबाव आहे तो दबाव जाणवला नाही आहे. फक्त दुसरं षटक वगळता ज्या प्रकारे 3 ओव्हरमध्ये जी कामगिरी झाली चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हरमध्ये याच चेंडूंची नितांत गरज आहे. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आतापर्यंत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. ट्राय या ठिकाणी गेलाच होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल गॅपमध्ये चेंडू आणि सरळ बॉल क्लिअर करेल. वाईट लॉंग सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. 53 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेल्या. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. एक स्लॉक हिट असं म्हणता येईल या बॉल या स्ट्रोकसाठी. संजय कनेरा 30 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. त्याचबरोबर स्ट्राईक रेट सुद्धा चांगला राहिला आतापर्यंत. ऑफ साईडला ठिकाणी फोर्स केल्या गेल्या. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांनी कुठली चुकी केलेली नाही आहे. आयुष्य आपल्याला पाहायला मिळाले. गुड कॅच आणि एक आक्रमक खेळी, एक बहारदार इनिंग या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळाली संजयची. 14 बॉलमध्ये 30. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन श्रीराम कसरली बी आणि त्याचबरोबर माऊली तलावपाडा बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉसली रिपोर्टिंग करायचे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगले व्हेरिएशन या बॉलवरती यूज केले होते. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. माऊली तलावपाडा बी टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. श्रीराम कसरली टीमचे कॅप्टन टॉस रिया आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस आपण करणार आहोत. धावसंख्या फलकावती 53. 53 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेला. 54 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 54 टू विन असेल. 5 षटकांमध्ये एक चांगला टोटल या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आमचे साथी संयोजक सँडी सर या ठिकाणी जॉईन होतील. तर नारायणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आमचा समवेत तिथून जॉईंट होत आहे टॉस बॉक्समध्ये. तर दोन्ही संघांना मी तिथून लाख लाख शुभेच्छा. महत्त्वपूर्ण मॅच असेल. जो संघ जिंकेल निश्चित स्वरूपामध्ये आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच खेळेल, म्हणजेच गटाची फायनलची मॅच त्याला म्हटलं जात आहे. तलावपाडा संघाचा कॉल आहे टेल आणि टेल आलाय. जास्त हमिंग होते त्या व्यतिरिक्त जास्त काही विचार आणि टॉस जिंकला काय करायचं आहे. क्षेत्ररक्षण लाख लाख शुभेच्छा असतील तुमच्याकरता. तर टॉस न्यूज अशी आहे की तलावपाडा संघाच्या कॅप्टनने जिंकला टॉस आणि स्वीकारले सर्वप्रथम फिल्डिंग. तर बॅटिंगचं आमंत्रण असेल समोर संघाला. जाऊयात आपण आणखी एकदा समोर संघामध्ये हार्दिक आहेत आपल्या समवेत. एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. जेव्हा सामना सुरू असेल तेव्हा पेव्हिलियनमध्ये आपण बसून राहायचं आहे. पेव्हिलियनच्या बाहेर बसायचं नाही आहे. अन्यथा जर तसं आढळलं तर पॅनलाइजला समोर जावं लागणार आहे.
चला फिल्डिंग लावून घ्या. 5 षटकांमध्ये 54 रनचं टार्गेट समोर ठेवलं गेलं म्हणजे बरोबर 10च्या सरासरीने 10.25च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. तर आणखी एकदा आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करतोय. तर कॅमेरामॅन आमचे प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून पूर्णपणे ग्राउंडच्या वरती नव्हे तर ग्राउंडच्या आसपास जे काही वातावरण आहे, काय सध्याची परिस्थिती आहे ते देखील दाखवलं जाते. आपण पालखी बघतोय निश्चित स्वरूपामध्ये. इथून या गावामध्ये नवीन मंदिराची स्थापना झाली, त्याच्यानंतर मूर्तीची स्थापना होणार आहे. त्या अनुषंगाने इथून आपण ही पालखी बघतोय आणि त्याच्यानंतर पूर्णपणे हे आपलं कार्य पार पाडण्याचा प्रयत्न प्रवीण पाटील आणि DBN टीम सातत्यपूर्वक करत असते. जर तुम्ही पृथ्वीवरती आहात आणि चंद्रावरती काय चाललं जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर आपण प्रवीण पाटील यांना कॉल करा. कॅमेऱ्यामध्ये दाखवतील निश्चित स्वरूपामध्ये की चंद्रावरती देखील काय चाललंय. तर याच्याकरता ओळखला जाणार आमचा DBNचा चॅनल. या मॅच नव्हते सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल इथून ऑन साईडला चांगल्या पद्धतीने खेळून काढला. फिल्डर येतो बॉलच्या पाठीमागे. एकतर इथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने इथून धावफलकाला चालना दिली जाईल. धावफलक इथून ओपन होईल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. दुसरा बॉल ओव्हरचा डावकुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक. आडव्या बॅटने इथून बॉल हवेमध्ये उडवलाय. इथून बॉलच्या खाली फिल्डर येतोय, त्याच्याकरता सोपा झेल. अविनाश वैती यांना माघारी परतावं लागेल. विकेट. साऱ्या वैतरणामध्ये जरी मरीचं नाव हे गाजतंय र. साऱ्या वैतरणामध्ये जरी मरीचं नाव हे गाजतंय र. या डोली व गावामध्ये दरबार आईचा भरतंय र. थँक्यू सो मच. आम्ही वारंवार ज्या मंदिराचा उल्लेख केलाय तो मंदिर आपण बघतोय. अप्रतिम दर्जाचं मंदिर, अतिशय सुंदर मंदिर बनवलंय. कलरचं काम, त्याच्यानंतर जे आकृतीचं जे काम आहे चांगल्या प्रकारे इथून केलं जात आहे. या गावामध्ये नवीन या मंदिराची स्थापना झाली आहे. तर खऱ्या अर्थाने इथून ते देखील आम्ही तुम्हाला शो करतोय. सर्व काही गोष्टी तुम्हाला इथून प्रोव्हाइड करतायत DBNच्या माध्यमातून. टार्गेटचा विचार करता पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेर बनल्या त्या 53 धावा जिंकण्याकरता 54 धावसंख्येचं आव्हान आहे. या 54 धावा कशा अनुषंगाने चेस केल्या जातील त्याच्यावरती देखील नजर राहील. आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय. खाली क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन. बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप. राजच्या बॅट मधून आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू बिरसे. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा इथून शफल केलं गेलं. चांगल्या प्रकारे इथून ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारला गेला. राज पाटील चांगला फटका. आणखी एकदा इथे बघा नेत्रादीपक. अक्षरच्या क्रिकेटच्या जगतामधील क्लास ज्याला म्हटलं जात आहे तो इथून दर्शवलाय राज पाटील. बॅक टू बॅक त्याच्या बॅट मधून 2 चौकार. थँक्यू डीजे.
इथून परफेक्ट बॅटच्या खाली बॉल होता, त्याच्यानंतर कव्हर ड्राईव्हचा फटका अप्रतिम दर्जाचा. त्याच्यापेक्षा आपण बघितलं तर काय दर्जेदार याच्यापेक्षा काय सुंदर शॉट असू शकेल का. आखूड टप्प्याचा बॉल होता, इथून बघितलं तर ऑप्शनच्या बाहेरची लाईन आणि इथून चांगल्या प्रकारे इथून कट करण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाही. गोलंदाज इथून भावनांमध्ये इथून अपील करत होते. पवन आपण यांना बघतोय, पवन घरात चांगल्या पद्धतीचा बॉल त्यांच्या माध्यमातून डिलिव्हरी केला गेला. लेट कट करण्याचा प्रयत्न होता राज पाटील यांच्या माध्यमातून, पण बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे, धाव फरक 9, लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद झाला. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या पॉवर प्ले मधील ऑफ स्टंपच्या बाहेरचा, पंचांच्या नजरेमध्ये अक्षरशः हा चांगला बॉल आहे. ओव्हर नंबर इथून 1 ची होती आहे समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस धाव फलक 9च्या आकड्यावरती फक्त आणि फक्त. दर मंगळवारी आयचे मंदिरी गाव सारा जमतय र. दर मंगळवारी आईचे मंदिरी गाव सारं जमतंय र. या डोली व गावामध्ये दरबार आईचा भरतय र. या दोघी व गावामध्ये दरबार थँक्यू आईचा 24 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 45 धावसंख्येची आवश्यकता आहे. 24 मध्ये 45 कंपॅरिझन बघा आपण माहिती पहिल्या इनिंगमध्ये होत्या त्या 16 आणि सेकंड इनिंगमध्ये इथून बघा कंपॅरिझनमध्ये फक्त 9 धावा, एक विकेट देखील गमावली आहे. तर इथून पाठीमागे आहेत कंपॅरिझनमध्ये. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर पण त्याच्यानंतर कमबॅक केला होता. बॉलिंग मार्कवरती इथून प्रकाश पाडण्याकरता आले ते प्रकाश पाटील बॉलिंग मार्कवरती. त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघणार आहोत प्रणव भगत यांना. प्रणव भगत त्यांच्या साथीने आपण बॅटिंग करण्याकरता राज पाटील यांना बघतो, ज्यांच्या की बॅटमधनं 2 बॉल 2 बॅक टू बॅक नेत्रदीपक स्ट्रोक बघितलेत. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला इथून हुक केलंय आणि हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउंड चौकार. थँक्यू विजय. काय दर्जेदार इथून फटका सजवला गेला. प्रणव भगत यांच्या बॅटमधून चौकार आलाय. समीकरण प्रत्येक बॉलवरती बदलणार आहे. आणखी एकदा इथून बघा खेळण्याचा प्रयत्न, पंचांच्या नजरेमध्ये इथून लेग बी 4च्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. विकेट. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता दरम्यान निकेश किनी आलेत आणि पहिला बॉल इथून फेस करत असताना डॉट बॉल आलाय. फक्त आणि फक्त 13 धावा धाव फलकावरती आहेत. 21 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 41 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती इथून दुहेरी धावसंख्येची आवश्यकता. 21 मध्ये 41 ची आवश्यकता. समीकरण सोपं होणार नाही तेवढंच. चांगला फटका इथे सजवला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला जाईल स्टँड्स मध्ये. निकेश किनीच्या बॅटमधून षटकार.
हॅलो. तर वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या मॅचमध्ये. अप्रतिम दर्जाची मॅच आपण बघतो दोन संघांदरम्यान. तरी तो समीकरण बघा, बॉल शिल्लक आहे ते 16 आणि 16 बॉलमध्ये जिंकण्याकरता 32 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे प्रत्येकी बॉलमध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता आणखी आहे. इक्वेशन बदललं नाहीये, जे इक्वेशन होतं आतापर्यंत तेच दिशेने चाललंय. ओव्हरचा पुढील बॉल खोलवटा पास आहे, तो लॉंग ऑन वरती, फिल्डर आहे डीप वरती. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एक कंप्लीट. दुसऱ्या करता प्रयत्न हानामध्ये बराच टाइम वेस्ट झाला होता, तरी देखील इथे या 2 धावा कंप्लीट. अप्रतिम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम दर्जाची आपण रनिंग बिटवीन द विकेट इथे बघितली आहे. 15 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 30 धावसंख्येची आवश्यकता. 24 धावा दाखल जाऊन पोहोचल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट आहे तो 54 धावसंख्येचं. 15 बॉल 30. इथे आणखी एकदा रूम बनवून चांगला फटका इथे सजवलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बॉल जाईल का? चांगली फिल्डिंग होताना आपल्या टीम करता होताना पाहायला मिळाली. इथून या 2 धावा कंप्लीट होत आहेत. आपल्या टीम करता 2 धावा इथून आणखी एकदा रोखल्या जात आहेत. पण इथून समीकरण बघा प्रत्येक बॉलवरती बदलत आहे. जिथे दुहेरी धावसंख्येची आवश्यकता होती त्या 2-2 धावा आतापर्यंत मेंटेन ठेवल्यात. 14 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 28 धावसंख्येची आवश्यकता. 14 बॉलमध्ये 28 ची आवश्यकता आहे. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. इथून आणखी एकदा लो फुल टॉस, हा डीप होणारा बॉल चांगल्या पद्धतीचा इथून डिलिव्हरी केलाय. आणखी एक इथे सिंगल, फक्त आणि फक्त सिंगल. बॉल शिल्लक ते 13 आणि जिंकण्याकरता 27 धावसंख्येची आवश्यकता. 13 बॉल शिल्लक, 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. एका शाळू संघाने या 27 धावा चेस केला जातील त्याच्यावरती देखील नजर राहीन. 17 बॉलमध्ये आतापर्यंत 27 बनल्यात, येणाऱ्या 13 मध्ये पाहिजेत त्या 27. असं इक्वेशन आहे, असं समीकरण आहे. या 27 धावा बनवण्याकरता बघितलं तर 17 बॉल घेतले गेले, पण या 27 धावा बनवण्याकरता आणखी तुमच्याकडे शिल्लक आहे ते फक्त 13 बॉल. 13 बॉलमध्ये 27. समोरच्या क्षेत्रामध्ये बॅक टू द बॉलर. इथून चांगला प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या करता थोडाफार प्रयत्न आहे, पण यावेळेस नाही मिळू शकणार. 12 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 26 धावसंख्येची आवश्यकता. बॅटिंग पॉवर प्लेचा इथून इशारा दिला जातोय आमिर सर यांच्या माध्यमातून. तर शिल्लक आहेत ते 2 ओव्हर्स आणि 2 ओव्हर्समध्ये जिंकण्याकरता 13च्या सरासरीने बनवायच्या त्या 26 धावा. प्रवीण आलेत बॉलिंग करण्याकरता. नावामध्ये विन आहे. आपल्या संघाला इथून विन मिळू देऊ शकतील काय काय प्रवीण, त्यांच्यावरती देखील आम्ही नजर ठेवणार आहोत. प्रवीण नावामध्ये विन आहे. 12 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 26 धावसंख्येची आवश्यकता. इथून इंटरेस्टिंग मोमेंट करता दोन्ही संघांना देतो लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. धाव घेण्याकरता प्रयत्न आहे, रनआउटची शक्यता वाढली आहे, पण इथून फिल्डिंग बघा, अतिशय खराब दर्जाची फिल्डिंग, अतिशय खराब. 22च्या स्वरूपामध्ये सिंगल धाव. अकरा बॉल 25ची आवश्यकता आहे. 11 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता बनवायच्या त्या 25.
पुढचा बॉल आणखी एकदा इथून विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं पण ते पुरेपूर नव्हतं. इथून आपण बघितलं तर या दोन्ही खेळाडूंवरती जास्तपणे जिम्मेदारी आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण स्ट्राईक एंडवरती फलंदाज बघतोय जो की इथून निकेश किनी आहे. त्याच्या बॅटमध्ये आपण षटकार बघितला होता आणि त्याचा साथ देण्याकरता आपण ध्रुव पाटील आहेत ते नॉन स्ट्राईक एंडवरती. पण निकेश किनी याला चांगली बॅटिंग करावी लागेल. 7 बॉलमध्ये आतापर्यंत 12 बनवले, येणाऱ्या 10 मध्ये 25ची आवश्यकता आहे. आखूट टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर रूम दिली होती आणि इथे कॅच सुटलाय. करा फिल्डिंग, दुसरा करता प्रयत्न, इथे दुसरी मिळणार नाही, विकेट. नो बॉल मध्ये 24ची आवश्यकता आहे. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल. येथे सिंगल घ्यावीच लागेल. जिथे सिंगल उपलब्ध आहे तिथे तुम्हाला ती घ्यावीच लागेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ती सिंगल प्राप्त झाली आहे. 8 बॉल शिल्लक जिंकण्याकरता या 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 मध्ये 23ची आवश्यकता. ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोमेंट वरती येऊन पोहोचली. असं वाटलं नव्हतं की मॅच इथपर्यंत पोहोचू शकेल, पण ही पोहोचली अक्षरशः. उडवण्याचा प्रयत्न, आणखी एकदा बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल या ओव्हर मध्ये पूर्णपणे या मॅचची इथून काया पालट झाली आहे अक्षरशः. 7 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. 7 बॉल 23, ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोमेंट वरती येऊन पोहोचली आहे. आयुष वैती आले बॅटिंग करण्याकरता, पण या बॉल वरती एक बोटा हिट त्यांना खेचावाच लागेल, अन्यथा इथून बॅटिंग साइड टीम बॅकफूट वरती इथून ढकेलली जाईल. 7 बॉल 23ची आवश्यकता. महत्वपूर्ण निर्णायक हा बॉल आहे. उडवला, इनसाइड आउटचा फटका चांगल्या पद्धतीने खेचला. फिल्डर आहे त्याच्या मस्तकाला दस्तक. आयुष वैतीच्या बॅट मधून आलाय दर्जेदार चौकार. 6 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 19 धावसंख्येची आवश्यकता. 6-19.
इथून चांगला फटका सजवला, फिल्डर आहे बॉलच्या खाली, इथे कॅच सुटलाय. अतिशय खराब फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. हा कॅच फार महत्वपूर्ण होता. समीकरण इक्वेशन आपण याच्यानंतर बघणार आहोत. आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. तर इथून बॉल शिल्लक असेल तुमच्या हातामध्ये, टोटली विचार केला तर ते 2 बॉल आणि जिंकण्याकरता 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच संपली आहे पण निश्चित स्वरूपामध्ये इथून चांगलं प्रदर्शन करावं लागेल. एखादा एक्स्ट्रा बॉल देखील मिळू शकेल. 2 बॉल 15ची आवश्यकता. आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये उडवलाय, फिल्डर आहे बॉलच्या खाली, सोपा झेल त्याच्या करता आणि इथून निकेश किनी याला माघारी परतावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 15ची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक, जिंकण्याकरता इथून 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. पण असं वाटत नाही की इथून एका बॉलमध्ये 15 बंदी. पण क्रिकेटचा खेळ मित्रांनो कधी काही घडू शकेल. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच हा क्रिकेटचा खेळ आहे. दर्शिक वैती आली तर बॅटिंग करण्याकरता, पण दर्शकांना इथून खुश करू शकतील. शेवटच्या बॉलवरती एक बोर्ड हाईट लावून उडवण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये आणि इथून बघितलं तर विजयी संघ ठरला जातोय, ज्याने की इथून चांगलं प्रदर्शन केलं. वाघोबा कंदरपाड्याचा हा संघ इथून जिंकतोय. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक. त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना चांगलं प्रदर्शन केलं गेलं. आई जीवदानी कसराळी संघ आपलं देखील आम्ही कौतुक करतो. या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. हँडशेक करायचा आहे. दोन्ही टीम्स विनंती करतोय की आपण मैदान दरम्यान जायचं, हँडशेक करायचा आहे. या स्पर्धेचा कंपल्सरी नियम आहे. खेळाडू भावना तुम्ही बनवून ठेवा. हँडशेक कंपल्सरी आहे.